तर आपण आलेलो आहे कळमसरा येथील प्रगतिशील शेतकरी प्रदीप पाटील यांच्या शेतात. यांनी शिमला मिरचीला सुरुवातीपासून ट्रीटमेंट घेतली आहे. तर त्यांनाच आपण त्यांचे 5 मिनटं मनोगत घेणार आहोत. त्यांनाच विचारूया कशा पद्धतीने त्यांना अनुभव आले, रिझल्ट मिळाले. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा. प्रदीप प्रभाकर चौधरी, राहणार कळमसरा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. अच्छा. तर आपलं शिमला मिरची लावण्यासाठी आपण म्हणजे कोणाशी संपर्क केला होता? मी संदीप गायकी सरांशी केला होता. बरं. मग त्यांनी मला तर माझा नंबर दिला. त्यांनी तुमचा नंबर दिला होता. बरं. त्यांच्या माध्यमातून तुम्ही ही ट्रीटमेंट चालू ठेवा. आता वरायटी सुरुवातीपासून तुमचीच ट्रीटमेंट केलेली आहे. बरं. आता कोणची व्हरायटी लावली तुम्ही? मी पॅलेडियन व्हरायटी लावलेली आहे शिमला मिरची. कोणत्या तारखेला लावली आपण? मी लावली ती 22 ऑक्टोबर 2025 ला. 22 ऑक्टोबर 2025. हो. तर आता तुमचे 22 डिसेंबर आणि समजा 2.5 महिने वाहत आले तुमच्या मिरचीला. हो. तर आपण काय वापरले या प्रोडक्ट शिमला मिरचीला? आपले सगळे प्रोडक्ट वापरले. लेक्सा, क्वालिटी, प्रोटेक्शन. इथे आणले तुम्ही? इथे बघा आता शेतकरी मित्रांनो, यांनी जे वापरलेले प्रोडक्ट क्वालिटी याचे लेक्सा आहे. आता फ्रूट डीप दिले त्यांनी. तर याचे अनुभव कसे राहिले? म्हणजे मला याचे अनुभव एकदम बढिया राहिले. तुम्ही गेल्या वर्षी मिरची लावली असेल ना? लावलेली होती मी, मग तर तेव्हा त्याच्यापेक्षा आताचा प्लॉट चांगला आहे. म्हणजे तेव्हा दुकानातून दुसऱ्या औषधी आणली होती मी. दुसऱ्या आणल्या होत्या. हो. तर त्याच्यापेक्षा काय वाटतं तुम्हाला? त्याच्यापेक्षा चांगलाच फरक आहे. चांगलाच फरक आहे. आणि खर्चामध्ये कमी खर्च आहे. कमी खर्च झाला. हा. तर आपण सर्व प्रोडक्ट वापरून समाधानी आहात? हो, समाधानी आहो. इतर शेतकरी बांधवांना काय सांगणार? बस आता याच्याकडेच वळले पाहिजे. आता जैविककडे जैविककडेच वळले पाहिजे. 50% जैविक, 50% रासायनिक तरी केलं पाहिजे. पूर्ण जैविकच करायला पाहिजे असं माझं मत आहे. पण ते जैविकनं पूर्ण होत नाही. त्याच्यामध्ये रासायनिक थोडंसं घ्यावंच लागतं. कारण की अगोदर आपल्या तर 35-40 हो. वर्षापासून केमिकल केमिकलच शेती चालू आहे. आहे. तर मग आपण हळूहळू जर 10-20% जैविक वाढवलं, 10-20% जर रासायनिक कमी केलं तर आपली जमीन सुपीक होऊ सुपीक होऊ शकते. शकते. तर किती तोडे झाले आपल्या मिरचीला? आता 4 झाले. पहिला तोडा किती क्विंटलचा निघाला? पहिला निघाला होता 4 क्विंटलचा. दुसरा 6 क्विंटल झाला. तिसरा, नंतर 9 झाला. आता आता चौथा 12 क्विंटलचा धरून घ्या तुम्ही. अच्छा. हम्म. तर आपण समाधानी आहात?